तर हाय हॅलो फ्रेंड, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत. श्री स्वामी समर्थ. मी कल्याणी. तर मी आज तुम्हाला दाखवते आहे की मी पूजा मांडलेली आहे. ही अशा प्रकारे पूजा मांडलेली आहे. रांगोळी वगैरे काढून मस्त अशी पूजा मांडली. फुलाचं डेकोरेशन पण केले आणि तुम्ही सगळी आमच्या पूजेचं दर्शन घ्या. आज शेवटचा गुरुवार होता आणि त्यानंतर वटा बिटा सगळं ओकेमध्ये सारवून सुरवून ठेवलेलं आहे की म्हटलं चला आता वटा सारवला, आता खिचडी करूया. खिचडी केलेली बघा, तुम्हाला दिसतच असेल. अजून गरमच खिचडी म्हणजे मी परत तीच खिचडी अजून. तर अशा प्रकारे खिचडीचा कार्यक्रम पण चालू झालेला आहे आमचा. तर खिचडी खाऊन मला मस्त अशी वट्यावरती रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे. तर हे बघू शकता, तर मी रांगोळी स्टार्ट केलेली आहे काढायसाठी. तर मला जास्त काय डिझाईन काढता येत नाही आहे आणि येते पण ते सारवलेल्या वट्यावरती नाही का, अशी गुळगुळीत फरशी असल्यावरती त्याच्यावरती छान रांगोळी काढता येते. पण ही सारवलेला वटा होता. त्याच्यानंतर माझ्याकडे अशा प्रकारे छाप पण आहेत, भरपूर छाप आहेत माझ्याकडे अशा प्रकारे. ज्याला रांगोळी काढा येत नाही त्यांनी ही अशी पद्धत वापरा की छाप आणून तेच उमटवायचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे ह्याची खूप छान रांगोळी बनते आणि त्याचा मी राऊंड शेप पण आखून घेते, जेणेकरून नाही का ते उचलल्याच्या नंतर आतमध्ये रांगोळी कडेने गोल आकाराचं हे असं नाही का येणार. तर म्हटलं चला आता आपल्या यूट्यूब फॅमिलीला दाखवा आज आपलं काय कार्यक्रम चालला. आणि शेवटचा गुरुवार असल्यामुळं नाही का म्हटलं, आधीच्या 3 गुरुवार तर मी नव्हतं वटाबिटा सारवला आणि आत्ता मी म्हटलं चला शेवटचा गुरुवार आहे, सुवासनी पण जेवायला घालायच्या आहेत आपल्याला. तर नाही का वटाबिटा सारवून मस्त अशी रांगोळी वगैरे काढून म्हणलं मस्त असं करूया. तर रांगोळी ही काढायला तर स्टार्ट केलेलीच आहे मी आणि कोणता छाप उमटवायचा हे आणखीन बघते मी त्याच्यामध्ये. तर मला हे आवडला म्हणूनसाठी मी हा छाप उमटवलंच म्हणजे सगळीकडं नाही का. भारी वाटत होती डिझाईन त्याची पण. आणि मैत्रिणींना तुम्हाला जर नसेल रांगोळी काढा येत तर हे अशा प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये छाप घेऊन या आणि त्याच्यानंतर त्याला आपल्याला जशी पाहिजे अशी डिझाईन आपण काढू शकतो. गोल तर गोल, चौकोन तर चौकोन नाही का. फक्त आपल्याला आधी आखून घ्यायचे, चौकोनी आखायचं का गोल आखायचं, कसं आखायचं ते नाही का. तर मी गोल राऊंडमध्येच काढणार आहे रांगोळी. ते हे बघू शकता, आपण अशा हाताने पण काढू शकतो रांगोळी, पण ह्याची कशी एकदम परफेक्ट इकडं तिकडं अजिबात होत नाही आहे. त्याच्यामुळं ह्याची खूप छान रांगोळी येते. आणि हा छाप फक्त गोल राऊंडसाठी मी वापरते की जेणेकरून गोल राऊंडच्याच कडेने आपण दुसरी जी डिझाईन काढायची तर हे डिझाईन काढू शकतो आपण. तर हे अशा प्रकारे चालू आहे माझी रांगोळी काढणं. तर मला पण एवढी भारी डिझाईन येत नाही म्हणूनसाठी मी ही वापर केलेला आहे ह्याचा. आणि मी हरभऱ्याची भाजी खुडलेली होती, त्यामुळं माझ्या हाताची तर अवस्था तुम्ही बघू शकताय काय झाली ती. पण आता ती कधी जाते काय माहिती. आणि वटा मस्त सारवला म्हणजे सगळा वाळलेला नाही अजून, वटा पण अजून वल्लाच आहे. तर तुम्ही असं सारवून सुरवून काढता का रांगोळी ही नाही का, ते मला कमेंट करून सांगा तुम्ही. आणि रांगोळी वगैरे काढून मला स्वयंपाकालाच लागायचं होतं. तर स्वयंपाकाला पण लागणार होते लगेच मी की नाही का लवकरच सुवासनी मुली जेवायला घालून आपलं पुस्तक बिस्तक देऊन फळवेळ देऊन म्हणलं मस्त त्यांना हे करून द्यावं. तुम्हाला मी रेडी रांगोळी झाल्याच्या नंतर दाखवतेच आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि मी एका हातामध्ये मोबाईल पकडलेला आहे आणि एका हाताने रांगोळी काढायचं काम चाललं आहे. का तर माझ्याकडं स्टँड वगैरे नाही आहे. स्टँडवर लावल्याच्या नंतर नाही का हलायचा नाही मोबाईल, पण माझा मोबाईल हलतो का तर माझ्या हातातच मोबाईल असतो आणि माझा एका हाताने कार्यक्रम कामाचा चालू असतो आणि एक हाताने मोबाईल पकडते मी, त्याच्यामुळं हलतोय मोबाईल जरा. तर तुम्ही समजून घ्या मला पण.
बघू शकता किती छान उमटते, कितीतरी छान उमटते. तर बघू शकता हे अशा प्रकारे इतकं छान उमटतात ना छाप. आणि आमचे मिस्टर म्हणतात एवढं छाप आणलं तर देवाचं छाप का उमटवं नाही त्याच्यावरती. शुभ लाभक आणलेलं आहे, भरपूर आणली ती. तर म्हणलं चला आता तुम्हाला दाखवावं आपण रांगोळी कशी काढली कशी नाही. तर आता मी हे पंथीचा शुभ लाभ छाप उमटवणार आहे. आणि तो बघा मी कसा उलटा मांडला आहे, माझ्या लक्षातच बसलं नाही, ते नंतर सरळ केलं मी. तर हे रेडी झालेले आहे अशा प्रकारे आपली रांगोळी. तर कशी वाटते तुम्हाला ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि साधन सोपं आहे, लय बी अवघड नाही, लय बी त्यालाही करत बसायचं नाही. आणि थोड्या टाईममध्येच होते नाही का, 5-10 मिनटातच रांगोळी काढून रेडी होतीच आहे. तर ही अशा प्रकारे आता मुली पण जेवायला मी बसवलेले आहेत. माझा स्वयंपाकी सगळा झाला होता. तर मुली कमी असल्यामुळं सुवासिनी पण बसवलेल्या आहेत मी जेवायसाठी.